लग्न कार्याच्या शुभ प्रसंगी गोंधळ घालण्याची परंपरा आपल्या महाराष्ट्रात पूर्वीच्या काळापासून चालत आलेली आहे। ज्या घरी लग्न कार्य असतं त्या घरी जागरण गोंधळ किंवा देवीचा आणि खंडोबाचा जागर हा केलाच जातो। महाराष्ट्रात लग्न कार्याच्या प्रसंगी आपापल्या सोयीनुसार दिवस ठरवून गोंधळ घातला जातो। काही ठिकाणी हळदीच्या दिवशी तर काही ठिकाणी सत्यनारायणच्या दिवशी गोंधळ घालण्याची परंपरा आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये माझा मुलगा हर्षद याच्या लग्नाचा गोंधळ पाहणार आहोत। म्हणा मम्मी मी स्वयंपाक करते बाळाला घ्या म्हणायचं। मम्मी मी स्वयंपाक करते बाळाला घ्या। आई आता एवढाच येणार आला ना, या जरा इकडे या, नातवाला घ्या बघू जरा, या जरा नातवाला खेळवा। मांदरा मांदरा हा आले करते घाबरल ते असं खेळवा की उळू करायचं, आड आड आडा करायचं। दोन हात वर पण ठीक आहे द्या। सांगितलं कुठल्या देवीचा म्हटलं तर हा कोल्हापुरातील प्रसिद्ध गोंधळी यांनी दिलेली साहित्याची लिस्ट त्यानुसार सर्व साहित्य काढून ठेवले होते। 4 पाट, चौरंग, फुलांच्या माळा, रांगोळी तसेच कणिकपासून दिवे आणि मुटके बनवून ठेवले होते। त्याला स्टीमही दिली होती। असे सर्व साहित्य लिस्ट प्रमाणे काढून ठेवले होते। कडकणीला होल पाडायचं असतं कारण त्यातून दोरा घालून ते त्यांना बांधायचं असतं। प्रथम 5 घरातून जोगवा मागून आणायचा असतो। जोगवा घालतील त्यांना हळद कुंकू लावायचं। नवरदेव चहा वगैरे घेतला ना? अक्का साधूच घेतलं, मोठ्यानं बोलायचं जरा। हो थांबा की आम्ही आले देवीचा जोगवा द्या म्हणायचं। ठीक आहे या द्या। सांगितलं कुठल्या देवीचा म्हटलं तर हा बहिणी तुम्ही बसा की, तुम्ही यायचं नाही, तुम्ही बसा, तुम्ही नाही बसा, तुम्ही ते टीव्ही लावा।
4 दिवस नुसता भातच खाणार काय? महिनाभर एकट्या खाणार का दोघं? सगळ्यांना महिनाभर पुरेल काय? बिर्याणी केली तरी एवढा ही एका ह्याच्यात सगळे बिर्याणी हे आपल्या घरच्या ह्याच्यात ठेवा. एक पांढरी टोपी साधी असली द्या. साधी नाही चांगली आहे ना इकडे रेग्युलर गांधी टोपी. गांधी टोपी आहे देते. एक मिनिट बाबी पकड. दिवे लावून घ्या. इथं बस. दिवा लावा. तुला हे देऊ का? नवरदेव पहिल्यांदा पळी पंचपत्रात पाणी आहे. हा पहिल्यांदा दोघांनी पाणी लावून घ्यायचं डोळ्याला. आपापल्या लावायचं नाही एकमेकाला लावशील बरोबर. असं बोट बुडवायचं आणि लावून आता एक एक फुल घ्या. तिथं फुल आहे बघा पाठ. एक एक फुल घ्यायचं पाण्यात बुडवायचं. आता ते देवी म्हणून आपण ते सुपारी तिथं पूजा केली आहे. मग सुपारीवर गटावर पूजेच्या इथं सगळीकडे लांब असं पाणी शिंपडायची. ते हळद कुंकात फुल बुडवा आणि तिथे ठेवा समोर. ठेवा की तू पण ठेव. होय हळद कुंकू व्हायचं. तुम्ही मला माहित नाही रे. अगरबत्ती 2 लावून घ्या. नवरदेव तुमचं कुलदैवत कुठलं आहे? कुलदैवत ताटच आहे. ज्योतिबा. आणि देवी कुठली? रेंबोली. ठीक आहे. नवरदेव त्या पळीमध्ये थोडस तेल घ्यायचं. हा घ्या. एकदम आहे बघा नवरदेव कमी करा. 4 तेल मुगच घ्यायचे. हा हो काय डबा आलाय त्यांच्याकडे? आलाय काय? आणलाय काय डबा येतो? मग आपल्या घरातला आहे शिस्तीत घालायचं. पहिल्यांदा दोघांनी गणपती बाप्पा मोरया म्हणायचं. नवरदेव दोघांनी मोठ्यानं म्हणायचं. बाहेर नसल्यापर्यंत आवाज झाला पाहिजे. म्हणा गणपती बाप्पा मोरया. कोरस द्यायचा नाही. गणपती बाप्पा पण म्हणायचं. म्हणा गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. तेल सोडा. पुढे वातीवर सोडायचं. कणकेवर सोडायचं. आता कुलदैवताचं नाव घ्या. ज्योतिबाच्या नावाने चांगलं म्हणायचं. ज्योतिबाच्या नावानं चांगलं. पुढं पुढं टेमलाईच्या नावाने चांगलं म्हणा. टेमलाईच्या नावानं चांगलं. तुळजाभवानी उदवद म्हणायचं. उदवद. तुळजाभवानी उदवद. आई अंबाबाई उदवद म्हणा. आई अंबाबाई उदवद. नवरदेव आता 33 कोटी देवांच्या नावाने एकदा चांगलं म्हणायचं. 33 कोटी देवी देवतांच्या नावाने चांगलं. कोण रोसाय ना दोघं उठून 12 4 जण या इकडे या. मला या इकडे. तुम्ही पण या. बघा आता काय करायचं. नवरदेवांच्या मागून एक प्रदक्षिणा काढायची. हा पहिली त्यांच्या मागून एक प्रदक्षिणा काढायची. समोर आला देवीला नमस्कार करायचा आणि इकडे बाजूला जाऊन उभा राहायचा. नाहीतर इकडे येऊन बसा. त्यानंतर नवरदेव कसं नाचतात बघायचं. आणि उद्यापासून नाचवायचं म्हणले पण बाकी सगळ्यांनी नाचा चला की तुम्ही यांच्या मागणी नाचायचं.
करून नाचायचं. उद्या मारायला जरा वात वगैरे वात एक द्या. त्यात तेल बघायचं. काय त्या डब्बा तेल घाला. बरणीत वाट असते ना. जरा बघा वाती वगैरे पुढे टाकला आणि सगळ्यात तेल घाला थोडं थोडं. ते आता बघा नवर आता बसल्या बसल्या बोलत बसायचं नाही. ड्युटीवर जरा जरा तेल सोडायचं त्या दिव्यात तेल बघायचं. अगरबत्ती संपल्या की परत आणि घेऊन लावा. हो हे भवानी माते प्रसन्न होऊनी वरदान द्यावे आम्हाला. चरणावरी मस्तक ठेवून सुरुवात करीतो गोंधळ. आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंबेचे गोंधळी. इथे गोंधळी एक ब्लाऊज पीस घेतात, त्यामध्ये पुजलेला नारळ ठेवतात आणि नवरा आणि नवरीच्या हातात देतात आणि तो नारळ जो आहे ते बाळ समजलं जातं आणि पाळणा म्हटला जातो. तसेच काही अगदी गमती जमती घडतात. गोंधळी खूप मनोरंजन करतात, ते आता तुम्ही पुढे पाहाच.
बाळाच तोंड बघा, झाले का देखणं? हा कुणासारखं झाले? कुणासारखं झाले आत्याबाई? वडिलांसारखे झाले. वडिलांसारखं झालंय. वडिलांसारखं झाले? दाढी मिशा आल्यात काय? हा आत्याबाई दाढी मिशा आल्यात काय? वडिलांच्या सारखं झाले म्हणून विचारलं. बर असू दे आत्याबाई, आता बाळाचं नाव ठेवायचं आहे. हा त्याच्या अंगावर घालायला काय आणले काय? अहो त्याच्या अंगावर घालायला थंडी पडल्या काय? काय आणले काय? नाही आणलेलं. आम्ही ते आत ठेवलेले घेऊन या. जाऊ की घेऊन या. होय एक ब्लाउज पीस द्या की त्यांना. ब्लाउज पीस द्या, नाही चादर नाही कोंबड दिसेल. तो जरा ताई आहे इकडे. आत्याबाई हे पूर्ण उघडायचं, सगळं उघडा. बाळाचं तोंड झाका, बाकी सगळं उघडे ठेवा. बघा मच्छरदाणी सारखं घालायचं. आत्याबाई मच्छरदाणी अंगावर घेतोय आपण. हा आत्याबाई काय झाकलं? आता नाव कुठे ठेवणार? आत्याबाई जागा आहे काय? तुम्ही जागा आहे काय बघालोय मी. बर जरा आत्याबाईंच्या मागे या इकडं, बाळाचं नाव ठेवायचं. सगळ्यांनी या की, या मागे या तुम्ही तिघी जण. इकडे जरा या की कोण. होय मारायचं की, सुट्टी द्याय नाही म्हणते की पहिला. आता नाव ठेवाय का नको? आत्याबाई ए बाळ ए शांत, पिशवीत घालणार सांगतो की सगळं ठेवायचं आपण. नाही हो झालं कसं ते कुठं. आत्याबाई आता बाळाचं नाव ठेवायचं आहे. नाव ठेवायची नाहीत बाळाला. हा नाव ठेवायचं. हे बघा पहिल्यांदा 5 देवांची नावं ठेवायची काय. ते असं उघडा आणि खाली वाकायचं आणि मी सांगतोय तसं म्हणायचं. हा असं खाली वाकायचं आणि त्याच्या कानात म्हणायचं, मोठ मोठ घुगऱ्या घ्या, आमच्या गणपतीला खेळायला न्या म्हणायचं. आणि कुर्र म्हणायचं, कुर्र करायचं कानात त्याच्या, नाहीतर गणपती की उंडावी. हा सांगतो की मोठ मोठ घुगऱ्या घ्या, आमच्या गणपतीला खेळायला न्या. मोठ मोठ नाही, मोठ मोठ. हा सर्दी झाल्या काय? आमच्या गणपतीला खेळायला घ्या, कुर्र म्हणायचं. आता तुमच्या कुलदैवताचं नाव घ्या. साखर पुढच्या पेढे वाटायचे ना, म्हणून हात पुढे करते त्यांना द्या. हा बाकी कसा घे झाला का तुम्हाला? वाटा की सांगा ना, हात पुढे करतो बघा, विचार घ्या. त्यावेळी आम्ही 5 लोक आहेत. मम्मी, बाबा, माझा भाऊ, मी आणि उत्कर्ष. ठीक आहे. पहिले मोठी घ्या, तुम्ही बसा घे. ते द्यावं घ्या, हातात घ्या काढून. हो बरं
ते पण आली. हा पाणी पिणार आहे? काय माहिती? ते म्हणते बसा. नाही ते काय तर द्यायचं आहे ना. सगळेजण बसून घ्या. पाय दुखायलात म्हणून. होय होय बसून घ्या. वहिनी मान धरायची. तू बाळ आहे. हा बाळासारखं धरा. बर पहिला मला सांगा तुमच्या सासूबाईंना काय म्हणणार तुम्ही? आई, मम्मी, मॉम, मामा. बर आता तुम्हाला सिच्युएशन सांगतो. आता जरा प्रॅक्टिस करायची आहे काय? आता सिच्युएशन सांगतो. तुम्ही किचन मध्ये आहे, मम्मी तिकडे बाहेर उभारलाय. मम्मींना हाक मारायची. मम्मी मी स्वयंपाक करते, बाळाला घ्या म्हणायचं. लक्षात आलं? आणि नाजूक म्हणायचं. नाही कसं आहे, कोल्हापूर आहे, मम्मी घे नाही तर बस म्हणते. हा म्हणा. मम्मी मी स्वयंपाक करते बाळाला घ्यायला. वहिनी मम्मी कुठं आहेत? अहो होईल की. हॉलमध्ये नाही, तिकडे बाहेर उभारल्यात. गेटच्या इथं आहेत, रांगोळी काढत बसल्यात. जाऊन बोलवायचं. एवढं मोठं नाव आहे. जरा मोठा आवाज काढा की. मम्मी बाळाला घ्या जरा मी स्वयंपाक करते. आता मम्मींना आवाज येते का बघावा तुमचं ते बघा. असं म्हणजे अहो मम्मी असं नाजूक म्हणा. मम्मी म्हणा. मम्मीकडे फोन असते की आमच्या. माझा इथला इथं फोन लँडलाईन ठेवा बाहेर एक येते. बाहेर जाऊन बोलून आले. मी घ्यायचा. आणि मम्मी जेवण करू दे. जरा मोठ्यानं म्हणा की. आणि 6 महिन्यानं कसा आवाज काढणार आहे? तसं नसतंय वहिनी. एकदा पाणी लागलं की नाही तुम्हाला म्हणा. जरासं मोठ्यानं म्हणा. मम्मी मी स्वयंपाक करते, बाळाला घ्या म्हणायचं. मम्मी मी स्वयंपाक करते बाळाला घ्या. आई आता एवढाच येणार हो. आला ना. आई या जरा इकडे या. नातवाला घ्या बघू जरा. या जरा नातवाला खेळवा. मांदरा मांदरा. हा आले परत ते घाबरल ते. जरा असं खेळवा की. उळ करायचं. आड 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 करायचं. मी बाजारात चालले म्हणून सांगा. असं सांगायचं. हा मी बाजारात चालले आणि मी आल्यानंतर घेते म्हणायचं. तोपर्यंत घे म्हणायचं. मी बाजारात जाते हा आल्यानंतर घेते हा. हा घे म्हणायचं. तोपर्यंत घे. या जाऊन या. बर वहिनी सासरी बुवांना काय म्हणणार? पप्पा, डॅडी, पॉप्स, बाबा. बाबांना हाक मारा. बाबा बाबा आवाज आला काय? काय झालं? तुम्हाला आवाज आला काय? आणि हाक मारा. हा काका आवाज आला का नाही अजून? काय नाही आमचं ऐकलं मला. बाबा आता आला आता आला. या जरा इकडे. बाबा जरा माझ्या बाळाला खेळवा म्हणायचं. बाबा माझ्या बाळाला खेळ. मी तुमच्या बाळाला खेळते म्हणा. बहिणी माझ्या मागं काय पण म्हणायचं नाही. माणसं बघून कारण सांगायची. बाबांना काय सांगणार? बाबांच्या तुमच्यासाठी चहा करते म्हणा किंवा नाश्ता बनवते म्हणायचं. काय काय करणार? काय आवडते विचारा. शिरा, पोहे, उपीट काय करू म्हणा बाबा. का 2 मिनिटात मॅगी करून दे विचारा. विचारायचं म्हणा की बाबा तुमच्यासाठी नाश्ता करते म्हणायचं. तुम्हाला काय आवडते? बाबा मी तुमच्यासाठी नाश्ता करते तोपर्यंत बाळाला. काय करू नाश्ता विचारा की. माहिती आहे तुम्हाला? घ्या की जरा असं वर वर डोकं आहे का बघा. उलटा आहे ते. हा ते डोकं आहे. घ्या जरा असं केव्हा केव्हा की. हो ते आता खेळणार कसं आहे? ते झोपणारच हो.
जरा फिरवून आणताय का बघा बाहेर. बस बस नको नको जाऊ नका अंडे. बहिणीला काय सांगा नाश्ता झाला म्हणायचं माझा, मी जरा फिरून येतो म्हणा बाहेर. एक बाळाला जरा सांभाळा, मी जरा फिरून येतो. आम्ही आल्यावर घेतो म्हणा. या फिरून या. बरं बाळाच्या आत्या बेने काय म्हणा, ताई माई अक्का वंस कंस दीदी काय दीदी नाक मारा, दीदी नाक मारा. दीदी बाळाची चड्डी बदला. दीदींना काय सांगणार, दीदींना सांगा दीदी आम्ही दोघं पिक्चर बघायला चाललोय म्हणा, पुष्पा बघायला चाललोय म्हणून सांगा. आमचा पुष्पा सांभाळा म्हणा. पहिले सांगा की आम्ही दोघं पिक्चर बघायला चाललोय दीदी. पिक्चर पाहायला चाललोय. हा बाळाला सांभाळा. दीदी तुम्हाला काही काम नाही. जरा खेळवा की तेव्हा वाचाल, जरा खेळवा. शिस्तीत हो, मान धरा. आवाज लहान आहे ती, मान धरा. बाळाला बी मुड्याच मारा सगळी. दीदी तुझी काय अडचण होत्या काय म्हणा. ह्याची काय अडचण होते काय. हा याला पण घेऊन जावा म्हणायचं. त्याला पण घेऊन जावा. बसवा म्हणा, झोपतोय म्हणा तिथं. द्या की ठीक आहे घेऊन जावा. आमच्या पण हिने तिकीट काढले म्हणा आज. आम्हीच निघाले. दादा तुम्ही बघून या पुष्पा. होय तेच की. तुमच्या बाळाला कुणी सांभाळलं काय. सांभाळलं. कुणी दिले की परत कुणी सांभाळलं काय. नाही. मग आता शेवट पर्याय. हा बरोबर. शाबास. काय म्हणणार, अहो म्हणणार काय नाव घेणार. काय म्हणणार, अहो म्हणणार काय नाव घेणार. हा नाव घेणार. हे बघा पाहुणे तो राहू म्हणायचं. हा पाहुणे गेले की नाव. आता जरा असं सरळ जायचं दाबात म्हणायचं. हा कसं म्हणणार, अहो म्हणा की. त्याला सांगा बोला. बोला नाही आपण शांत बोला बोला पंजाब मध्ये. अजून उघडा जरा. हा अहो अहो. होय हो म्हणा की. होय हो. अहोला कसा आवाज होता, आवाज तसाच ठेवला. अहो अहो. होय हो. होय हो. ऐकलं काय. ऐकलं काय. हा. स्वयंपाक करते तोपर्यंत बाळाला घ्या. स्वयंपाक करते तोपर्यंत बाळाला ठेवा. नाहीतर नाहीतर स्वयंपाक मम्मा मिळला जेवण नाही. द्या की. लगेच घ्यायला तयार होईल. रात्रीच्या जेवणाचं चाललंय सिच्युएशन. आधी तुम्हाला सांगतो हे रात्रीच्या जेवणात चालले, त्यामुळे सगळ्यांना पटेल असं काहीतरी कारण सांगायचं आणि त्यांच्याकडे द्यायचं. तुम्ही कारण पटलं तर घ्यायचं, नाही काय पण सांगितलं गेलं की हात पुढे करायचं. नैवेद्य घ्यायचं. नैवेद्य. नवरीला डोकं कुठं आहे बघा. बरोबर नाही तिथं डोकं आहे. हे डोकं आहे उलट घेतली आधी तोंडावर कारण येईल. हा ते स्वयंपाकाला नारळ आणायचं ना मला. बघा होय जेवण बनायचं की त्यांचं सगळे मसाला तयार आहे पण नाही नाही कसं काय चांगलं होतं. मोदक बनायचं मोदक. आज काय संकष्ट आहे म्हणा. हे गे काय एकट्याने सांभाळलं तुमचं काय कर्तव्य आहे का नाही. नवरी वहिनी कारण जोपर्यंत तुम्हाला पटत नाही तोपर्यंत घ्यायचं नाही. त्याला भूक लागली मग काय ते द्या दूध पाहिजे. ते जरा इकडे की ठेवा की जरा त्याला जास्त काम आहे.
नवरा नवरीपेक्षा आत्याबाईंच्याकडे द्या, ती आत्याबाईंच्याकडे द्या. आत्याबाई देवघरात ठेवायचं ते, आणि येताना नैवेद्य घेऊन या. दोन्ही पण नैवेद्य घेऊन या. या मावशी आणि त्यांची सून या दोघींनी सर्व जेवण बनवलं आहे. मटणचा पांढरा रस्सा, मटणचं सुक्कं, चिकन फ्राय, दही कांदा, मसाले भात आणि तांबडा रस्सा. खारा नैवेद्य आणि गोडा नैवेद्य असे 2 नैवेद्य आपण दाखवणार आहोत. नैवेद्याचं ताट आणलं आहे. आता हर्षद आणि उत्कर्षा नैवेद्य दाखवतील, त्यानंतर आरती होईल. मंगलमूर्ती कुणाला द्या ती सगळ्यांना. नमस्कार करा. काय असेल ते मागून घ्या, बाजून नका. अशा प्रकारे मी माझ्या मुलाच्या लग्नाचा गोंधळ विधी या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. प्रत्येक विधीचा सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व आहे. त्यामुळे हा संपूर्ण सोहळा आनंददायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला गेला. लग्नानंतर सत्यनारायणच्या पूजे दिवशी किंवा एखादा चांगला दिवस निवडून त्या दिवशी गोंधळ करायचा असतो. मी माझ्या मुलाचा गोंधळ ते फिरून आल्यानंतर छान दिवस बघून आज गोंधळ केला आहे. माझ्या माहेरचे आणि सासरचे एवढे 2 फॅमिली मिळून या गोंधळाला आमंत्रण दिलं होतं आणि घरातल्या घरातच हा लग्नाचा गोंधळ विधी पार पडला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनेलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला आठवणीनं सबस्क्राईब करा आणि साईडला जो रुखवतचा व्हिडिओ आहे तोही आवर्जून पहा. छान रुखवत आहे. असेच आपण पुन्हा भेटू एका छानशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.